तो पशु म्हणजे मीच, पण ती स्त्री कोण होती सांगू शकता? अंगावर शहारे उठवणाऱ्या थंड आणि खुनशी आवाजात बहुरूप्याने प्रश्न विचारला. आम्ही आपले पुतळ्यांसारखे गप्पच. प्रथम बहुरूपीत स्त्री बनून आला असेल असे वाटले, कारण तो मायावी याक्षिकच. पण अचानक मागून येऊन त्याने पारध्याला पकडले. तेव्हा कळले की तो एक सापळा होता. ती स्त्री कोणीही असो, परंतु बहुरूप्याने पारधी नामक उंदराला त्याच्या बिळातून बाहेर काढण्यासाठी लावलेले ते एक आमिष होते. पारधी जाळ्यात अलगद सापडला आणि पहिल्याच डावात इतके रखडवल्याबद्दल बहुरूप्याने त्याला कुठलीही दयामाया न दाखवता एका फटक्यात संपवले. ती स्त्री कुठून आली याची उत्सुकता आम्हालाही होतीच, पण तसे काहीही न दाखवता आम्ही मुकाट उभे होतो. संतापलेला बहुरूपी किती हिंस्त्रक होऊ शकतो हे आताच कळले होते. बराच वेळ उलटूनही आम्ही काही बोलत नाही हे पाहिल्यावर बहुरूपी म्हणाला, आता तुम्ही तुमची पुढची कथा सादर करू शकता. यावेळी सचिन आणि लिंबाजी दोघंही पुढे झाले. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिले, काहीतरी कुजबूज केली. लिंबाजीनेच गोष्ट सांगायचे असे ठरले. सचिनने विना तक्रार माघार घेतली. मृत्यूच्या जबड्यात दाखल झाल्यावर एकाएकी त्याच्यातले सौजन्य जागे झाले असावे. लिंबाजीने आपल्या कथेला सुरुवात केली. 5 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीने तेव्हा शेतीविषयक सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. पारंपरिक पिके आणि शेती पद्धती यात कालानुरूप होणारा बदल समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण होते. पुण्याजवळच्या एका छोट्या गावापासून काम चालू करायचं ठरलं. मला निवडले गेले. प्रवासाचा खर्च, राहणं, खाणं, पिणं सर्व कंपनीकडूनच मिळणार होतं. नेहमीच्या कंटाळवाण्या डेस्क जॉबपेक्षा वेगळं काम मिळालं म्हणून मी खुश होतो. कंपनी गाडी द्यायला तयार होती, तरी मी एसटीनेच जायचं ठरवलं. एकदा मी गावात पोचलो की ती गाडी आणि ड्रायव्हर यांचं काही कामच नव्हतं. गाडी, ड्रायव्हर आणि सर्वेक्षणाचे कागद घेऊन मी गावात दारोदार हिंडलो असतो तर त्यांच्या जमिनी लाटणारा कुणीतरी धंदेवाईक बिल्डरच आहे असे समजून मला हाकलून लावले असते. तो धोका मला पत्करायचा नव्हता. एसटीने मी गावच्या वेशीवर उतरलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. पावसाचे दिवस. मध्येच एखादी सर यायची. ढगांचा डमरू निनादून जायचा, पण ते तेवढ्यापुरतंच. जुलै महिन्यात पाऊस जसा हैदोस माजवतो अजून तरी तसे चिन्ह दिसत नव्हते. सह्याद्रीच्या घाटातला तो प्रपातासारखा पाऊस सुरू व्हायच्या आतच मला माझे काम उरकून परतायचे होते. गावातल्या श्रीपती नावाच्या तरुणाशी माझं फोनवरून बोलणं झालं होतं. मी गाडीतून उतरण्याआधीच तो आपली दुचाकी घेऊन तिथे हजर असेल असं ठरलेलं. प्रत्यक्षात मी उतरलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. या आडवळणाच्या ठिकाणी उतरणारा मी एकटाच होतो. गाडीतील इतर प्रवासी माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. त्यांना काही विचारण्याआधीच कंडक्टरने बेल वाजवली. चिखल उडवत गाडी पुढे निघून गेली आणि आपल्यासोबत दिव्यांचा प्रकाशही घेऊन गेली. गावात शिरणाऱ्या अंधारलेल्या ओबडधोबड रस्त्यावर मी एकटाच उरलो. पावसाळी कुंद हवा अंगावर काटा उठवीत होती. दूर कुठेतरी गाव असावं हे कुत्र्यांच्या अस्पष्ट भुंकण्यावरून जाणवायचं. मी चालत राहिलो. अखेर एका तिठ्यावर पोचलो. नक्की कुठे जायचं कळेना. आभाळात आता अधूनमधून वीजही चमकू लागलेली आणि टपटप थेंब बरसू लागले. माझी बॅग, छत्री वगैरे सावरत पुन्हा एकदा मी श्रीपतीला मोबाईलवरून फोन लावला, पण तो नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. मी 1-2 वेळा प्रयत्न करून मोबाईल खिशात ठेवून दिला. वर विजा लकाकत असताना धोका कशाला पत्करायचा? पावसाने जोर धरला. एका गवती छप्पर असलेल्या टपरीच्या आडोशाला मी उभा राहिलो. काही वैतागवाडी मिनिटं सरल्यावर उजव्या बाजूने दूरवर एक दिवा दिसू लागला. पाठोपाठ दुचाकीचा आवाजही जवळ आला. ती फटफटी माझ्या जवळच येऊन थांबली. हिरवा शर्ट घातलेला हसतमुख तरुण माझ्याकडे पाहत होता. कोण, श्रीपती का? मी विचारलं. नाही, पर त्यांनीच पाठवलंय. ते नाशिकला गेलेत अर्जंट कामानं. तुमची जबाबदारी माझ्यावर हाय आता, तो हसतच म्हणाला. मी त्याच्या पाठीमागे ओल्या सीटवरच बसलो. भिजतच गावात पोचलो.
मला वाटलं त्यापेक्षा बरंच अंतर होतं. पावसाचे दिवस, रात्रही झालेली, गावातल्या रस्त्यांवर कोणीही नव्हतं. गल्ली बोळातून जाताना घराघरातून स्वयंपाकाचे, दूरदर्शनचे, गुरांच्या हंबरण्याचे जिवंत आवाज मात्र येत होते. ऐसपैस अंगण आणि उंच माडी असलेल्या एका घरात आम्ही शिरलो. म्हातारे आजी आजोबा, आई वडील आणि 2 लहानगी असलेलं ते एक छान कुटुंब होतं. अंगणातील गोठ्यात बैल डुरकत होते. पडवीत आजी आजोबा नातवंडांच्या खेळात मशगूल झालेले. चुलीजवळ घरातील सुगरण रात्रीच्या जेवणाच्या खटपटीत आहे आणि घरातील कर्ता पुरुष काशीराम विळ्याला धार काढीत बसला आहे. असे सुंदर ग्रामीण चित्र होते. निसर्गाने माझी काशीरामशी ओळख करून दिली. काशीराम आम्हाला माडीवर घेऊन गेला. तिथेच त्याने माझी आठवडाभर राहण्याची सोय केली होती. पाणी तापतंय, तुमचं आवरलं की खाली येवा. कडक आंघोळ करा की मग जेवायच बसूया, काय म्हणता? काशीरामने विचारलं. मी हसतच हो म्हटलं. साहेब, उद्या सकाळी येतो, तयार रहा, असं म्हणून मला फटफटीवरून घेऊन आलेला तरुण जायला निघाला. ठीक आहे, पण नाव तर सांगून जा, मी म्हटलं. निसर्ग डोंगरे, त्याने लाकडी जिना उतरता उतरता ओरडून म्हटलं. मला हसूच आलं. फारच इको फ्रेंडली नाव होतं. मी खिडकीत जाऊन उभा राहिलो. एव्हाना निसर्ग डोंगरेची फटफटी फाटकाबाहेर पडली होती. गाव आता सुस्तावलं होतं. अधेमध्ये लुकलुकणाऱ्या एखाद दुसऱ्या दिव्याशिवाय इतर काहीच दिसेना. मी कपडे घेऊन आंघोळीसाठी खाली गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली ती कौलांवर वाजणाऱ्या धारांच्या तडतड ताशानेच. उठल्या उठल्या मी खिडकीकडे धावलो. मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. पावसाळी धुकं दुधावरच्या दाट साईसारखं गावावर पसरलं होतं. मध्येच वाऱ्याने ते दूर जाई आणि मला पावसाने चिंब भिजलेल्या हिरव्यागार गावाचे दर्शन होई. हा पूर्ण गावच डोंगर उतारावर बसलेला होता. काशीरामचं घर हे खालच्या बाजूने असलेल्या शेवटच्या घरांपैकी एक. बहुतांश घरे याच्याही वर पार डोंगराच्या मध्यापर्यंत बांधलेली होती. कोकणात डोंगर उतारांवर बंदिस्ती करून बांधलेली घरे असतात ना, तशी. भातशेती ही अशीच असते, पायऱ्या पायऱ्यांची. इथली शेती मात्र आकाराने बरीच मोठी होती. 9 वाजेपर्यंत मी माझं आटोपलं. तोवर पाऊसही बराच शांत झाला होता. निसर्ग डोंगरे रेनकोट चढवून फटफटी घेऊन आला. प्लॅस्टिकच्या पिशवीत नीट गुंडाळलेले सर्वेक्षणाचे कागद घेऊन आम्ही बाहेर पडलो. अगदी वरच्या टोकापासून सुरुवात करायची आणि सर्वे करत करत खाली येत जायचं असं ठरलं. पावसामुळे चाळण झालेल्या रस्त्याने दुचाकी हळूहळू घाट चढत होती. वर डोंगर माथ्यावर गडद काळे ढग जमा होऊ लागलेले. त्यांना पाहूनच धडकी भरली. दुतर्फा शेते होती, पण ती भातशेती वाटेना. वरुण राजाने डोंगर रांगांवर चढवलेल्या हिरव्यागार शालूवर हा गाव मातकट रंगाच्या ठिगळीप्रमाणे वाटत होता. पुन्हा एकसर जोर धरू लागली, पण त्याआधीच आम्ही एका घरात शिरलो. निसर्गाची गावात बऱ्यापैकी ओळख असल्याने तिथे आमचं चांगलं स्वागत झालं. चहा घेत घेतच मी सर्वेक्षणाचे कागद बाहेर काढले. आसपासच्या 10-12 घरातील शेतकऱ्यांनाही निसर्गाने तिथेच बोलावल्यामुळे आमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार होते. मी माझे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमची पारंपरिक पिके कोणती? भात आणि ज्वारी. सध्या कोणती पिके घेता? बहुतांशी गहू. असं का? गव्हात जास्त नफा असतो साहेब. पण गव्हाला अधिक मोठी जमीन लागत असेल ना. पारंपरिक भात खाचरांमध्ये कसं काय पीक घेता? बुलडोजर लावून सपाट केलेला डोंगर पाहिला नाही का साहेब? पहिला इथे छान गर्दरान असलेला डोंगर होता. मध्यम उतारावर लहानखुरी पायऱ्या पायऱ्यांची भातखाचरं होती. पण मग वस्ती वाढली, भूक वाढली. उतारावरचं रान कुऱ्हाडींखाली माना टाकू लागलं. इवली इवली भातखाचरं देऊन देऊन काय देणार? मग आणले या लोकांनी बुलडोझर आणि केला डोंगर सपाट. आता तिथे गहू लावतात. निसर्ग एकाएकी चिडून म्हणाला. त्याचा हा अवतार पाहून जमलेल्यांच्या कपाळावरही आठ्या उमटल्या. वातावरण निवळावं म्हणून मी पुढचा प्रश्न विचारला. मग या शेती बदलाचा आसपासच्या पर्यावरणावर काही बदल जाणवतो का? पर्यावरणावर काय बदल होणार साहेब? भाताची जाऊन गव्हाची शेती आली. बाकी सगळं तसंच आहे, कोणीतरी उत्तर दिलं. मला नाही वाटत तसं. डोंगरमळ्यात वावरूनही यांनी पर्यावरणाकडे कानाडोळाच केलेला दिसतोय. नाहीतर हा निसर्ग ढसाढसा रडतोय हे यांना दिसलं नसतं का?
मागच्या 20 वर्षात 550च्या जागी 500 घरं झाली. पूर्वी फक्त पायथ्याजवळ आणि उतारावर थोडीफार भातशेते होती. आता अवघा डोंगर माथ्यापर्यंत एका बाजूने सपाट झालाय. पश्चिम घाटांजवळ असल्यानं आपल्या भागात धोधो पाऊस कोसळतो. पूर्वी उतारावरनं ते पाणी बांधानं थांबत रखडत खाली यायचं. भात खाचरात साठायचं. भात पिकाची मुळं माती घट्ट धरून ठेवायची, म्हणून पाण्याबरोबर जमिनीची धूप व्हायची नाही. शिवाय डोंगरांवर झाडी पण बरीच होती. मुसळधार पावसात त्यांनी डोंगरांवर छत्र धरलेलं असायचं. धारांचा अर्धा मारा तिथंच निष्प्रभ व्हायचा. पण आता यांना पैसा देणाऱ्या नगदी पिकांसाठी मोठी वावरं पाहिजेत. ती आणायची कुठून? मग केला डोंगर सफाचट. वरची रानांची टोपीही उडाली. अकाली टक्कल पडलेल्या माणसासारखा डोंगर दिसू लागलाय. आता अशा टकलावर थापलेल्या तेलासारखा पाऊस सरळ घसरत खाली येणार नाही तर जाणार कुठं? झाडी नाही, बांध नाहीत. गव्हाची मुळंही भातासारखी पाणी धरून ठेवत नाहीत. आणि आता तर पायांना माती लागू नये म्हणून घरासमोर अंगणात पण लाद्या लावतात हे लोक. मग पाणी अडायचं कसं? मुरायचं कुठं? दर पावसानंतर वरून खाली मातकट पाण्याचा लोंढाच वाहू लागतो. दरवर्षी मातीचा सुपीक थर फुटाफुटाने वाहत चाललाय आणि पर्यावरणावर काही परिणाम होत नाही असं कसं म्हणता? निसर्ग पोटतिडकीने बोलत होता. जणू पर्यावरणाची वकिली करण्याचंच त्याने आज ठरवलं असावं. तुला गावातलं शेतीतलं किती ठावं हाय रे डोंगऱ्या? 3 वर्षांपूर्वी कुठनं तरी गावात आलास आणि शेतकीचा अभ्यास करायचा म्हणून इथंच राहिलास. समद्यांना मदत बिदत करतोस म्हणून तुझं ऐकत्यात. पण तुझ्या त्या पर्यावरण गोष्टी आम्हाला ऐकवू नगस. त्या जाऊन शाळेतल्या लेकरांना शिकवू. त्या पुस्तकातच बऱ्या, फक्त ऐकाया चांगल्या वाटतात. खरं तर ज्यांनी कधी खुरपबी हातात घेतलं नाही त्यांनी शेतीबद्दल बोलूच नये. तुम्ही पुण्या मुंबईत राहता, नोकऱ्या बिकऱ्या करता. 2 वर्ष पगारवाढ झाली नाही तर कुरकुर करता. पण आम्ही मातूर पिढ्यानपिढ्या त्याच जमिनीवर तेच पीक काढीत वाढलेला कुटुंब कबिला चालवावा अशी अपेक्षा कशी काय करताव? आता शेतीसाठी जमिनी नाही पुऱ्या पडत म्हणून कापावी लागत्यात रानं, डोंगर सपाट करावा लागतो. पण म्हणूनच जे पिकतंय ते किड्यामुंग्यांसारख्या वाढलेल्या या देशाच्या आबादीला पुरतंय. नाहीतर पर्यावरण करीत कॉम्प्युटरसमोर खिटखिट करत बसून लोकांची पोटं भरली असती का? की आम्ही पण द्यावी शेती सोडून आणि शहरात जाऊन कोणाच्या तरी गाड्या धुवाव्या, पेपर टाकावत, नाहीतर भीक मागावी असं म्हणणं आहे तुझं? एका अनुभवी शेतकऱ्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. माझा सर्वे बिर्वे बाजूलाच राहिला आणि सभेला वादविवादाचे स्वरूप प्राप्त झाले. एका बाजूला सगळे स्थानिक शेतकरी, दुसऱ्या बाजूला एकटा निसर्ग डोंगरे आणि तटस्थ मी. बाहेर क्षणाक्षणाला पावसाचा जोर वाढत जात होता. डोंगरीला चांगलेच उत्तर देऊन गप्प केले म्हणून बाकीचे गावकरी त्या शेतकऱ्यावर खुश होते. परंतु निसर्गाने मात्र अजून हार मानलेली नव्हती. त्याने प्रतिवाद चालूच ठेवला. लोकसंख्या वाढली, खाणारी तोंड वाढली, पण ही काही पर्यावरणाची चूक नव्हे. आपण चुका कराव्यात आणि मग त्याचे समर्थन करत निसर्गाच्या तिजोरीत हात घालून जितकं लुबाडता येईल तितकं लुबाडावं ही मनुष्याची सवयच झाली आहे. राहायला घरं नाही, काप जंगल. शेतीला जमीन अपुरी पडते आहे, तोड झाडं. रस्ता रुंद करायचा आहे, फोड डोंगर. पाणी पुरत नाही, बांध धरण. अरे पण एक वेळ अशी येईल की हे सर्व करूनही तुमच्या गरजा पूर्ण होणार नाहीत, तेव्हा काय कराल? शेतकऱ्यांनाही सधन व्हायचा अधिकार आहे. विकास आवश्यकच आहे, पण तो असा निसर्गाशी छेडछाड करून नको. शाश्वत विकास नावाची गोष्ट ऐकली की नाही? सेंद्रिय शेतीनेही पिकांचं उत्पन्न वाढवता येतं. ज्या मातीत आयुष्यभर राबता तिला समजून घ्या. तिला कुठली पिकं आवडतात, माती पाणी धरून ठेवतात त्यांचा अभ्यास करा. एखादा रुपया जास्त मिळेल म्हणून आता स्थानिक पिकांची साथ सोडाल, पर्यावरणात ढवळाढवळ कराल. पण उद्या हीच चूक लाख मुलांच्या जीवावर बेतली तर काय कराल? निसर्गाने मार्मिक प्रश्न विचारला. मलाही त्याचं पटू लागलं होतं. आता मी तटस्थ नव्हतो. गावकऱ्यांना मात्र ते पटत नव्हतं. जवा बेतल तवा बेतल, तवाचं तवाच बघू. इतकी वर्षा शेती करताव आम्ही, काय कुठं झालंय का अजून? एखाद्या डोंगरावरची रानं तोडली, माती वाहून गेली म्हणून काय होतंय? जगात काय दुसरी रानच नाहीती की काय? तुमचं काय बी आपलं. जास्ती अभ्यास केला की माणसाचं हे असं होतंय बघा. एक म्हातारबुवा निसर्गाला चिडवत म्हणाले. सर्व हसू लागले.
खाली तोंड पाडून निसर्ग निराश बसलेला दिसला. मी त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवला. म्हणालो, निराश होऊ नकोस मित्रा, मला तुझं सगळं पटतंय आणि एक दिवस इतरांनाही पटेल. तू धीर सोडू नकोस. जोवर आवाज चढवून बोलत नाही तोवर माणसाला कुठं काही पटलंय का साहेब? हो, कधी कधी माणसाचे डोळे उघडतात, पण तोवर खूपच उशीर झालेला असतो. तो उदास होत म्हणाला. त्याचे डोळे लालेलाल झाले होते. भर पावसातूनच त्याने मला घरापर्यंत सोडलं. आज रात्रीच निघून जावा साहेब, तुम्हाला हवा तसा सर्वे इथे काय जमेल असं वाटत नाही बघा, त्याने निरोप घेता घेता म्हटलं. उद्या सकाळी पुन्हा प्रयत्न करू, तुझी वाट पाहीन, मी म्हटलं. पण काहीच प्रतिसाद न देता तो निघून गेला. मी बराच वेळ त्याच्या फटफटीकडे पाहत राहिलो. धारांच्या पडद्याआड हळूहळू तो दिसेनासा झाला. उरलेला दिवस काशीनाथच्या कुटुंबासोबत घरातच घालवला. आपण अजूनही पारंपरिक भात शेतीच करतो असं त्यानं म्हटलं. यावेळी एक जुनच सुगंधी भाताचं वाण वावरात लावलंय. चांगलं पीक आलं तर मनासारखी किंमत मिळेल. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च सुटेल. 4 पैसे गाठीशी राहतील. तुझ्या वाट्याची जमीन सपाट करून गहू लावणार नाहीस का, मी विचारलं. आणि मग पैका मिळेल भरपूर. ट्रॅक्टर येईल, गाड्या येतील, लगीन आणि पार्ट्यांवर पैसे उधळलं जातील. आज गहू, उद्या ऊस, नाहीतर कापूस आणि परवा दुसरं काहीतरी. हा वाढतच जाईन बघा. पण तसं केलं तर मी शेतकरी कसला? मग तर मी व्यापारी होईन ना साहेब. मला व्यापारी नाही व्हायचंय, शेतकरीच राहू द्या, काशीनाथ मनापासून म्हणाला. त्या रात्री बऱ्याच उशिरापर्यंत मी तळमळत होतो. आज मी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या होत्या. शेतकरी आणि पर्यावरणवादी दोघंही आपापल्या बाजूने ठामच होते. न्यायनिवाडा कसा व्हायचा आणि कुणी करायचा? बाहेर मुसळधार पाऊस बरसत होता. ढग गडगडत होते. विचारांच्या तंद्रीत असतानाच कधीतरी डोळा लागला. प्रचंड गडगडाटाने झोपमोड झाली. जणू ढगच अचानक डोंगरावर कोसळला असावा. भयंकर आवाज करत माथ्यावरून काहीतरी वाहत येत असावं असं वाटलं. मी माझ्या पलंगावर खाडकन उठून बसलो. पण एव्हाना पूर्ण घरच माडीसह गदागद हलू लागलेलं. व्हायब्रेटरवर ठेवलेला मोबाईल आपल्याच कंपनांनी पुढे पुढे सरकत जावा तसं घरच हळूहळू पुढे सरकतंय की काय असं वाटू लागलं. खरंच असं होतंय का की मी स्वप्नात आहे? तोल सावरत कसाबसा मी खिडकीकडे धावलो. खिडकी उघडताच वावटाळीबरोबर धडाधड आपटू लागली. तिला धरून ठेवत मी बाहेर पाहू लागलो. छे, काहीच दिसत नव्हतं. कदाचित दिवेही गेले होते. धारांनी मी पुरता भिजून गेलो. घराला दणके बसल्यासारखे जाणवत होते. तेवढ्यातच लख्ख वीज चमकली. त्या उजेडात मी डोंगराकडे पाहिलं आणि हबकूनच गेलो. डोंगर कोसळला होता आणि उतारावरून दगड, धोंडे, माती, पाणी, शेतं, झाडं, घरे यांना सरसकट वाहत घेऊन येत होता. 3:30-4 वाजले असतील. लोक अजूनही साखर झोपेतच होते. कोसळलेली प्रचंड दरड आपल्या महाभयंकर जबड्यात गावाला गिळत वेगाने पुढे सरकत होती. वीज चमके, लख्ख उजेड होई, त्यात हे भयान दृश्य दिसे. पुढच्याच घटकेला अंधार होई, काहीच दिसत नसे. पण आवाज मात्र ऐकू येत. हिमकडा कोसळावा तसा डोंगर गावावर कोसळला होता. पुन्हा वीज चमकली. अर्ध्या गावाला गिळून चिखलाची ती भयंकर लाट आता आणखी पुढे सरकली होती. निर्धास्त झोपलेल्या गावाला याची काहीच कल्पना नसावी. अर्धा गाव चिखलात दफन झाला तरी एकही किंकाळी कशी फुटली नाही की काही कळण्याआधीच ते सर्व गाडले गेले. निदान आसपासच्या लोकांना तरी सावध करायला हवं म्हणून मी लगबगीने जिन्याकडे धावलो. इतक्यात तो प्रचंड गडगडाट अगदी जवळूनच ऐकू येऊ लागला. मी दुसऱ्या बाजूची खिडकी उघडली. याही बाजूने डोंगर खचू लागला होता आणि मरण माझ्यापासून अवघ्या काही फूट अंतरांपर्यंत पोचलं होतं. काशीराम, मी मोठ्याने ओरडलो. पण तेवढ्यातच ती चिखलाची सुनामी प्रचंड कल्लोळ करत घरांवर आदळली. दारापर्यंत पोचण्याआधीच मी साफ आडवा झालो. एक गडद अंधार डोळ्यांपुढे दाटला. चिखलाच्या नदीत बुडून मी वाहत चाललो असल्यासारखं जाणवायचं. त्यापेक्षा अधिक काही कळण्याच्या संवेदना मात्र कधीच बधीर झाल्या होत्या. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. छातीवर कुणीतरी मनामनाचं ओझं ठेवलंय असं वाटलं. पूर्ण ताकदीनिशी मी उठण्याचा प्रयत्न केला.
अखेर डोकं कसंबसं चिखलाबाहेर काढलं. तोंडात गेलेला चिखल खाकरून बाहेर काढला. पावसाच्या धाकात असल्यासारखा निस्तेज सूर्य उगवला होता. पहाट झाली, पण काळ रात्र संपली नव्हती. मी डोंगराकडे तोंड करून पाठीवर पडलो होतो. समोरचा पूर्णच्या पूर्ण डोंगर कडाच रात्री गावावर कोसळला होता. संपूर्ण गावालाच त्याने पोटात घेतलं. ज्या पहाडाच्या कुशीत गाव पिढ्यानपिढ्या सुखानं जगला, अखेर त्या डोंगरानेच गावाचा घास घेतला. काशीरामचं घर पायथ्याजवळ होतं. मी माडीवर झोपलो होतो. तिथपर्यंत येई तो दरडीचा वेग कमी झाला असणार, म्हणूनच मी वाचलो. वरच्या थरावरच अडकलो. बाकीचे कितीतरी आत चिखलाखाली निपचित पडले असतील. मी उठून बसलो. अंगभर किरकोळ जखमा झाल्या होत्या, पण सुदैवाने जीव वाचला. चांगलं दिसू लागल्यावर लोकांपर्यंत बातमी पोचली. मदत आली, पण उशीर झाला होता. शेकडो लोक जिवंतपणीच दफन झाले. होत्याचे नव्हते झाले. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा उपग्रहांनी आधीच दिला होता, पण कोण कशाला ऐकतोय. तिथून मला इस्पितळात नेण्यात आलं. 2-3 दिवसांनी मी घरीही गेलो, परंतु शेकडो लोक थेट स्वर्गातच गेले. काहींचे तर मृतदेहही सापडले नाहीत. कोसळलेल्या दरडीखाली खोलवर ते चिरनिद्रा घेत असतील. काही दिवसांनी मला श्रीपतीचा फोन आला. साहेब, तुम्ही का आला नाहीत? खूप वाट बघितली तुमची. अरे, मी येऊन गेलो आणि त्या भयंकर संकटातून वाचलो सुद्धा. काशीराम आणि निसर्ग डोंगरेबद्दल मात्र वाईट वाटतं रे. मी हळहळलो. कोण निसर्ग डोंगरे? त्या दिवशी फाट्यावर भर पावसात तासभर वाट बघितली तुमची. तुम्ही आलाच नाहीत. फोनही लागत नव्हता. शेवटी तुमचा कार्यक्रम बदलला असेल असं वाटून घरी परतलो. दुसऱ्या रात्रीत शेजारच्या त्या माळीन गावात दरड कोसळली. पूर्ण गावच गाडला गेला साहेब. श्रीपती अजून बरंच काही सांगत होता, पण मला काहीच कळेना. मन बधीर झालं होतं. कोण होता तो निसर्ग डोंगरे आणि तो मला भलत्याच गावी का घेऊन गेला? पुढे मी या दुर्घटनेतील मृतांची यादी पाहिली. त्यात निसर्ग डोंगरे हे नाव नव्हतं. मी अजूनही त्या घटनेने अस्वस्थ होतो. डोक्याला ताण देतो, पण जे घडलं त्याचा काहीच उलगडा होत नाही. निसर्ग डोंगरेचे त्या रात्रीचे शब्द मात्र अजूनही माझ्या कानात निनादत असतात. आवाज चढवून बोलत नाही तोपर्यंत माणसाला कुठं काही पटलंय का? कधीतरी त्याचे डोळे उघडतात, पण तोवर खूपच उशीर झालेला असतो. लिंबाजीने आपली गोष्ट पूर्ण केली. ही थरार कथा तो बहुरूपीही मन लावून ऐकत होता. लिंबाजीने त्यालाच विचारलं, मी अजूनही कोड्यातच आहे, पण तू कदाचित याचं उत्तर देऊ शकतोस हे महान याक्षिका. सांग, तो निसर्ग डोंगरे नक्की कोण होता?